श्री गणेशाय नमः। श्री विठ्ठल रखुमाई नमः। जय जय राम कृष्ण हरी। नमस्कार मंडळी, आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने अत्यंत महत्त्वाच्या 3 प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। 1. आषाढी एकादशीला महिलांनी केस धुवावेत का? 2. सकाळी उठल्यावर कोणता मंत्र म्हणावा? 3. उपवासात कोणते 3 पदार्थ खावे? चला सुरुवात करूया। आषाढी एकादशीला महिलांनी केस धुवावेत का? धार्मिक ग्रंथांमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांनी केस धुवू नयेत असा कोणताही सक्तीचा नियम नाही। जर पूजा करण्यापूर्वी शुद्धतेसाठी स्नान करायचे असेल तर पहाटे केस धुणे योग्य मानले जाते, परंतु दिवसभरात वारंवार केस धुणे किंवा सौंदर्य प्रसाधनांसाठी विशेष वेळ घालवणे टाळावे। या दिवशी मन, वाणी आणि शरीराची शुद्धता अधिक महत्त्वाची मानली जाते। जर प्रकृती ठीक नसेल, थंडी असेल किंवा इतर अडचण असेल तर फक्त स्नान करूनही पूजा करता येते। सकाळी उठल्यावर काय करावे? ब्रह्ममुहूर्तात किंवा शक्य तितक्या लवकर उठावे। डोळे उघडताच भगवान श्री विष्णू, विठ्ठल रखुमाई आणि आपल्या कुलदैवताचे स्मरण करावे। यानंतर हा मंत्र म्हणावा: कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम। त्यानंतर 3 वेळा प्रेमाने म्हणा: नमो भगवते वासुदेवाय। तसेच विठ्ठल भक्तांसाठी राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी किंवा श्री विठ्ठलाय नमः हा जपही अत्यंत शुभ मानला जातो। स्नानानंतर काय करावे? स्वच्छ किंवा शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे। देवघर स्वच्छ करावे। तुळशीला नमस्कार करावा। श्री विष्णू आणि विठ्ठलाची पूजा करावी। तुळशीपत्र अर्पण करावे। दिवा, धूप, नैवेद्य दाखवावा। विष्णू सहस्रनाम, भगवद्गीतेचा 12वा किंवा 15वा अध्याय अथवा हरिपाठ म्हणावा। उपवासात कोणते 3 पदार्थ खावे? 1. साबुदाणा खिचडी। साबुदाणा, शेंगदाणे, बटाटा आणि साजूक तूप घालून केलेली खिचडी ऊर्जा देते। 2. राजगिरा। राजगिराची भाकरी, लाडू किंवा शिरा खाऊ शकता। राजगिरा पौष्टिक असून उपवासासाठी उत्तम मानला जातो। 3. दूध आणि फळे। दूध, केळी, सफरचंद, डाळिंब, पपई किंवा इतर सात्विक फळे खावीत। यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते। कोणते पदार्थ टाळावे? तांदूळ, गहू, डाळी, कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, तामसिक अन्न। दिवसभर काय करावे? जास्तीत जास्त नमो भगवते वासुदेवाय किंवा राम कृष्ण हरी जप करावा। विठ्ठलाचे नामस्मरण करावे। गरजूंना अन्नदान किंवा दानधर्म करावा। राग, वाद आणि असत्य बोलणे टाळावे। एकादशीचे महत्त्व। आषाढी एकादशी ही भगवान श्री विष्णू आणि पांडुरंग विठ्ठलाला अत्यंत प्रिय मानली जाते। या दिवशी श्रद्धेने केलेला उपवास, पूजा, नामस्मरण आणि दान यामुळे मन शुद्ध होते, भक्ती वाढते आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो। समारोप। आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा। भगवान श्री विठ्ठल आणि माता रखुमाई यांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो। जय जय राम कृष्ण हरी। पांडुरंग हरी। विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल।